मुख्यमंत्री फडणवीसांचं अमित शहांना मदतीसाठी पत्र. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी मागितली मदत. आपत्तीग्रस्तांसाठी भरीव मदत देण्याची केली मागणी. मंत्री उदय सामंत जपानवरून आल्यावर तात्काळ छत्रपती संभाजीनगरकडे रवाना होणार. पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार. सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा सुरू आहे. उद्धव ठाकरेंचं सरकारवर टीकास्त्र. पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं, अन्यथा रस्त्यावर उतरू, उद्धव ठाकरेंचा इशारा. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अजित पवार पूरग्रस्त शेतकऱ्यांवर भडकले. प्रश्न विचारणाऱ्या शेतकऱ्यालाच अजित पवारांनी झापलं. कोकणात पूरग्रस्तांना मदत वाटताना लावले उद्धव ठाकरेंचे फोटो. शिवसेनेनं समोर आणला ठाकरेंचा दुटप्पीपणा. या मदत पाकिटावर कुणाचे फोटो लावले? शिवसेना ठाकरे गटाला थेट सवाल. जातीचं खूळ मनातून काढून टाका, अजित पवारांचं वक्तव्य. बीडमधील दौऱ्यामध्ये बोलले अजित पवार. राज्य सरकारकडून केंद्राकडे मदतीची मागणी. केंद्रीय गृहमंत्र्यांकडे महायुतीकडून मागणीपत्र. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात महायुतीचं शिष्टमंडळ अमित शहांच्या भेटीला. सोलापुरात महामार्गावर पाणीच पाणी. सोलापूरकरांच्या अडचणी कायम. बुलढाण्याचे पालकमंत्री आरवले. विरोधकांची बुलढाणा पालकमंत्र्यांच्या विरोधामध्ये तक्रार. मंत्री मकरंद पाटील आणि सहमंत्री संजय सावकारे यांच्याबाबत नाराजी. उद्धव ठाकरे मराठवाडा विदर्भ दौऱ्यावर. लातूरसह धाराशिव मधल्या अतिवृष्टीच्या नुकसानीची करणार पाहणी. आम्ही मदत मनापासून करतोय. मदतीचं पर्यटन नको आणि राजकारणही नको. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका. उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचले बीडमध्ये. पुरानं उद्ध्वस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद. पंढरपुरात पुराने घातलं थैमान. महिलांना याची खास करून बसली झळ. निकष न दावता सरसकट मदत देणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन. बंधाऱ्याचे दरवाजे न उघडल्यानं पूरग्रस्त धाराशिव इथं संभाजीराजे यांचा पाहणी दौरा. संभाजीराजे छत्रपती यांचा दावा. जालन्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं टोकाचं पाऊल. जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न. अंकुश काकडे नावाच्या शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात. अग्निप्राईम क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी. 2000 किलोमीटर अंतरावरून सुद्धा अचूक लक्ष्यवेध. मध्यम अंतरावर मारा करण्याची क्षमता. रेल्वेतून क्षेपणास्त्र डागणं शक्य. अजित पवारांच्या निकटवर्तीय अटकेत. राष्ट्रवादीचा नेता विनोद देशमुख दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये अटकेत. लेहच्या हिंसाचाराच्या मागे काँग्रेस नेत्याची चिथावणी. समाज माध्यमातील लेहच्या काँग्रेस नेत्याचा व्हिडिओ चौकशीमध्ये फेऱ्यात. लेहच्या काँग्रेस नेत्याचा वादग्रस्त व्हिडिओ जय महाराष्ट्रच्या हाती. पाकड्या साहिबजादाच्या आगाऊपणाची तक्रार. बीसीसीआयची पाकड्या क्रिकेटपटूंविरोधात तक्रार. दांडिया खेळल्यानं नपुसंकत्व येतं. दांडिया खेळून देशाचं वाटोळं केलंय. संभाजी भिडेंचं नवरात्री आणि दांडियाबद्दलचं वादग्रस्त वक्तव्य चर्चेत. दंगलग्रस्त लेहमध्ये संचारबंदी. बुधवारच्या दंगलीमध्ये 4 जणांचा मृत्यू. लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा म्हणून आंदोलन. पाऊस संपताच रस्त्यांवर खड्डे दिसता कामा नये, अन्यथा याच खड्ड्यात तुमचं काय होईल याद राखा. चंद्रपूरमधील रस्त्यांच्या दुरावस्थेवरून मुनगंटीवारांनी अधिकाऱ्यांना झापलं. प्रसाद पुरोहित यांना कर्नलपद बहाल. पुरोहित यांची मालेगाव बॉम्बस्फोटात प्रकरणातून निर्दोष मुक्तता. बॅड्स ऑफ बॉलिवूड विरोधात वानखेडेंची याचिका. समीर वानखेडेंची दिल्ली हायकोर्टामध्ये याचिका दाखल. वेब सिरीजमध्ये वानखेडेंच्या संबंधित पात्र दाखवल्याचा आरोप.